आज काहीतरी हटके डेझर्ट खायची इच्छा झाली होती. मग काय मस्त घेतला आंबा आणि केली सुरुवात. कशाला? अहो मस्त सॉफ्ट क्रीमी मँगो पॅनाकोटा बनवायला. तर पहिल्यांदा इथे मी 1.5 चमचा जिलेटिन पावडर घेतली आहे. जिलेटिन ऐवजी आगार आगार पावडरसुद्धा तुम्ही वापरू शकता. याच्यामध्ये पाणी घालायचं, थंड पाणी घालायचं आणि आता हे मिक्स करून घ्यायचं व्यवस्थित. आता हे मी 5 मिनटं बाजूला ठेवते, म्हणजे ते व्यवस्थित असं ब्लूम होईल, छानपैकी असं फुगेल आणि मग ते आपल्याला वापरायचे. आता त्यानंतर मी तुम्हाला मिल्क लेयर बनवण्यासाठीचं साहित्य सांगते. दुधाचा आपल्याला लेयर बनवून घ्यायचं आहे. तर त्यासाठी लागणारं साहित्य आहे 1 कप दूध, 1 कप क्रीम आणि 2 चमचे साखर. तर आता हे आपण गरम करून घेऊया. तर पहिल्यांदा मी पातेल्यामध्ये दूध घालून घेते. हे आपल्याला खूप ह्याला गरम नाही करायचे, उकळी नाही येऊ द्यायची आपल्याला याला. अगदी थोडंसंच असं गरम करून घ्यायचं आहे. तर थोडंसं गरम झालं दूध की त्याच्यामध्ये क्रीम घालायचं आणि हे व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं. खूप जास्त बॉईल नाही करायचं आपल्याला, हे थोडंसंच 1-2 ते 3 मिनटं हे गरम करून घ्यायचं. आता त्याच्यामध्ये मी साखर घालते आहे, 2 चमचे साखर घालते आहे. 1 मिनिट मी हे हलवून घेते आणि मग गॅस बंद करायचा आणि मग त्याच्यामध्ये जिलेटिन घालायचं. हे ब्लूम झालेलं जिलेटिन मी आता त्याच्यामध्ये घालते आहे आणि आता हे व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं. जिलेटिन थोडंसं जास्त घट्ट झालं होतं, म्हणून मग मी ते आता गाळून घेते, म्हणजे काही लम्प्स त्याच्यामध्ये राहणार नाहीत. आणि आता हे दूध थोडंसं गार होऊ द्यायचं आपल्याला. गरम गरम आपल्याला ग्लासमध्ये ओतायचं नाही आहे. आता दूध थोडंसं गार झालं आहे, ते आता मी या ग्लासमध्ये घालते. तर इथे मी 2 ग्लास घेतलेत. 45 डिग्री अँगलला हे अशा टिल्टेड पोझिशनमध्ये ठेवलेत. याच्यामुळे जो आपल्याला थोडासा स्टायलिश डायगोनल असा शेप हवा आहे तो मिळतो. तुम्हाला जर असं नको असेल तर एकावर एक 2 लेअर असे जरी केले तरी ते छान दिसतात. मला असा छान शेप हवा होता स्टायलिश, म्हणून मग मी ते टिल्टेड केलेले आहेत. आणि आता ते आपल्याला फ्रीजमध्ये सेट करण्यासाठी ठेवायचे आहे. 1 तासभर आपल्याला ते फ्रीजमध्ये ठेवायचे. तोपर्यंत मी मँगो प्युरी तयार करून घेते. मँगो प्युरी करण्यासाठी मी इथं 2 आंब्याचा रस काढून घेतला आहे. तर तो आता मी मिक्सरमध्ये बारीक करून घेते. तर बघा इथे अशा पद्धतीने तो आपल्याला बारीक करायचा आहे. तर इथे मँगो प्युरी आता झालेली आहे. आता मी जिलेटिन परत एकदा ब्लूम करून घेते. सेमच मेथड आहे. 1.5 चमचा जिलेटिन पावडर घ्यायची, त्याच्यामध्ये पाणी घालायचं, मिक्स करून घ्यायचं आणि 2-3 मिनटं ते बाजूला ठेवून द्यायचं. आता जी मँगो प्युरी केलेली आहे ती आता मी गरम करून घेते. त्यासाठी गॅसवर कढई ठेवली आहे, त्याच्यामध्ये मँगो प्युरी घालते आणि लगेच त्याच्यामध्ये मी आता हे जिलेटिन घालते आहे. 1-2-3 मिनटं हे छानपैकी असं मिक्स करून घ्यायचं त्याच्यामध्ये आणि मग हे गार करत ठेवायचं. मगाशी जो मिल्क लेअर आपण फ्रीजमध्ये सेट करायला ठेवला होता तो आता सेट झाला आहे. तो मी आता काढून घेतला आहे. त्याच्यामध्ये आता मी हे गार झालेली मँगो प्युरी जी आहे ती घालते आहे. बघा किती छान असा डायगोनल शेप दिसतोय. तर आता आपल्याला हे परत एकदा फ्रीजमध्ये ठेवायचं आहे. साधारण 1 तासभर आपल्याला हे सेट होण्यासाठी फ्रीजमध्ये ठेवायचं आहे. 1 तासाभरानं हे व्यवस्थित असं सेट होईल आणि मग आपला मँगो पॅनाकोटा रेडी होईल. आता ऑलमोस्ट 1 तास झालेला आहे. मी आता फ्रीजमध्ये काढून घेतले आहे आणि मस्त असं हे सगळं सेट झालेलं आहे. आपला मँगो पॅनाकोटा आता रेडी झाला आहे. एकदम मऊ, सॉफ्ट, इवन टेस्टी असा हा मँगो पॅनाकोटा आपला आता तयार झालेला आहे. एकदम इझी डेझर्ट आहे. नक्की करून बघा.